अ, तारळी प्रकल्पाबद्दल देखील जाणून घ्यायला आवडेल, कारण त्यातून शेतकऱ्यांना पाणी देण्याचं नियोजन कसं केलं जातं हे देखील महत्वाचं आहे, की केवळ पाणी आलं आणि त्याचा नियोजन जर व्यवस्थित नसेल तर आहे ते पाणी बराच काळ आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता येत नाही. पाणी आलं आणि गेलं असं होता कामा नये. तर त्याच्या नियोजनावर पण मला असं वाटतं भर देणं आवश्यक आहे, खास करून हां. ड्राऊट प्रोन ज्याला आपण म्हणतो. खरं तर तारळी धरणाची आत्ता अशी परिस्थिती आहे की फार मोठ्या प्रमाणावर त्याला लिकेजेस आहेत आणि बरं. ते लिकेजेस काढण्याच्या दृष्टिकोनातून आत्ता त्याची तरतूद ह्या वर्षी सरकारनं केलेली आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये तारळी धरणामध्ये, आणि तारळी धरण हे असं आहे की कितीही दुष्काळ पडला तरी त्यातला कॅचमेंट एरिया चांगला असल्यामुळं पाणी मोठ्या प्रमाणावर येत असते आणि त्याला इतर कोणतेही कॅनॉल नाहीत. फक्त आता त्याच्यावरच्या LI स्कीम जर सोडल्या तर एकमेव कोपर्डे लिंक कॅनॉल आहे त्याला, आणि तो सर्व कॅनॉल हा कोरेगाव आणि कराडमधून पुढं सांगली जिल्ह्यामध्ये जात असतो. आणि ह्या कॅनॉलला पाणी 8 महिने जर राहिलं तर ह्या कराड भागाचा त्या माध्यमातून सिंचनाचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न चांगल्या पद्धतीनं मिटत असतोय आणि त्याचं नियोजन अधिकारी अतिशय चांगल्या पद्धतीनं करतायत. माझ्याकडं तारळी नदीचं पाणी येतं, उरमोडीचं पाणी येतं आहे, कन्हेरचं पाणी येतं आहे, धोम धरणाचं पाणी येतं आहे आणि अशा पद्धतीनं ह्याचं नियोजन जेवढं चांगल्या करता येईल ते करण्याचा आम्ही प्रयत्न करून शेतकऱ्यांना आणि पिण्याच्या पाण्याला चांगल्या पद्धतीनं सोल्युशन देण्याचं काम करतो आहे.